Hi, good day friends. Welcome to our channel Smart Learning. In the last video, we will learn angles and today we are going to learn circles. In the circle, radius, chord and diameter. First, we look at radius. The radius, the line joining the center of the circle to any point on the circle is called a radius of the circle. Now look here. This one point P is a center. P is a center of this circle. Then you took any point on the circle. P is a center and you took any point on the circle like this and you joined this point from center to this point. Okay, you join this point like this, okay. This is a radius. This is a radius of this circle. म्हणजेच काय तर हा जो वर्तुळाचा केंद्र आहे त्या वर्तुळाच्या केंद्रातून तुम्ही या वर्तुळावर कोणताही एक बिंदू घेऊ शकता आणि तो बिंदू आणि हे सेंटर जो वर्तुळाचा मध्य आहे ते तो तुम्ही जोडून घ्यायचा आहे आणि ह्याच जोडलेल्या रेषेला काय म्हणतात तर त्या वर्तुळाची त्रिज्या म्हणजे रेडियस असे म्हणतात. म्हणजे PM ही काय आहे या वर्तुळाची त्रिज्या. रेडियस इज अ PM. यू गिव हियर वन अनदर नेम PQ. This PQ also radius of this circle. Okay. Now next point, chord means what? Now look here, a line joining any 2 points on the circle. Any 2 points on the circle is called a chord. Okay. Now look here, M and N. This is 2 points on the circle. हे M आणि N हे काय आहेत? वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू आहेत. वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू आहेत तर या दोन बिंदूंना जी रेषा जोडते त्याला काय म्हणतात? कॉर्ड. तर त्या दोन बिंदूंना जोडलेल्या रेषेला जीवा असे म्हणतात. नाव टेक यू टू एनी पॉइंट्स. ओके, लाईक दिस. नाव दिस A and B. नाव यू जॉईन दिस 2 points. ओके, दिस ऑल्सो कॉर्ड. म्हणजे ही सुद्धा काय आहे या वर्तुळाची जीवा आहे. अशा प्रकारे आपण वर्तुळावर जीवा काढू शकतो. नाव दिस. ओके, टेक दिस पॉइंट. ओके, लाईक दिस. नेम ST. तुम्ही काय करायचे? 2 पॉइंट घ्या आणि त्या पॉइंटला आपण काय नाव देऊ? S आणि T. आणि हे 2 पॉइंट आपण जोडून घेऊया. लक्षात घ्या इथं काय आहे? ही जी लाईन आहे ती आपले वर्तुळाच्या केंद्रातून गेलेली आहे. तरी सुद्धा याला काय म्हणतात? कॉर्ड किंवा वर्तुळाची जीवा म्हणतात. परंतु ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा आहे. तर ही काय आहे? वर्तुळाची सर्वात मोठी जीवा आहे. या जीवेच्या अंतरापेक्षा कोणतेही मोठ्या अंतराची जीवा आपण ह्या वर्तुळामध्ये काढू शकत नाही. जी ह्या रेषेची लांबी आहे त्याच रेषेच्या जीवा आपण सगळ्यात मोठ्या असं या वर्तुळाच्या असे म्हणू शकतो. समजलं? तर ही आहे कॉर्ड. ओके, ST कॉर्ड. A line joining any 2 points. You also join this. Okay, M, N and B. This also chord. Okay, 2 points on a circle is called a chord. Okay, now this is a chord. म्हणजेच काय तर जीवा. The third point is a diameter. Diameter means a chord passing through the center of the circle is called a diameter. Means आता सांगितल्यासारखं 2 points. You take 2 points and join like this from this सेंटर. ओके, जी आपण लाईन काढणार आहोत ती काय असली पाहिजे?
या वर्तुळाच्या सेंटरला क्रॉस करून गेली पाहिजे. इथं बघा बी ए आणि हे बी पॉईंट आहेत. हे दोन्ही पॉईंट आपण जॉईन करताना ही जी लाईन आहे ती कशातून गेली आहे, ओ ह्या सेंटरमधून गेली आहे. यू टेक अनदर 2 पॉईंट्स, दिस अँड दिस, पी अँड क्यू. You join these 2 points like this. Okay. This also diameter. PQ also diameter of these circles. Now look here. Diameter means a big chord of this circle. Diameter means a big chord of this सर्कल. म्हणजे काय, जी ह्या वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते त्यालाच काय म्हणतात, व्यास सुद्धा म्हणतात. म्हणजे याला आपण जीवा सुद्धा म्हणू शकतो, परंतु सर्वात मोठी ह्या जी वर्तुळाची जी सर्वात मोठी जीवा आहे तीच या वर्तुळाची काय असते, व्यास असते. तर अशा प्रकारे आपण व्यास काढू शकतो. नाव लुक लाईक दिस. टेक 2 पॉइंट्स. ओके, M N and join these 2 points like this. तुम्ही जेव्हा हे 2 पॉइंट्स जॉईन करता तेव्हा जॉईन करताना जी रेषा काढाल ती या सेंटरमधून गेली पाहिजे, तेव्हाच त्याला तुम्ही काय म्हणणार, डायमीटर किंवा व्यास असे म्हणू शकतात. ज्या वेळेस तुम्ही वर्तुळावरील 2 पॉइंट जोडता परंतु ती लाईन सेंटरमधून जात नाही त्यावेळेस त्याला तुम्ही कॉर्ड असे म्हणतात. क्लिअर झाले. रेडियस, कॉर्ड अँड डायमीटर. नाव फाइंड. नाव सॉल्व दिस क्वेश्चन. फाइंड द रेडी, कॉर्ड अँड डायमीटर्स in the diagram and write their names in the box. First, radius कोणते आहेत. First, radius mean center to circle, म्हणजे सेंटर पासून सर्कल पर्यंत जी लाईन गेलेली असते त्याला काय म्हणतात आपण, रेडियस. तर फर्स्ट काय येणार आहे इथं, फर्स्ट OS. काय येणार, OS. Next OM. Next OM. Third one is OT. OT. Fourth is OP. Okay. Now MN is not a radius. Okay. Only OS, OM, OT and OP. From center to another point on the circle. Okay, then chord means what, a line joining any 2 points on the circle वरील कोणतेही 2 पॉइंट जॉईन करणारी रेषा. this M N, these 2 points and this line is a chord. Okay, M and okay, then next these 2 points also, P S, this also chord. Then next M T, these 2 points M and T, this join M T also chord. Okay, 3 lines. Then next diameter means a chord passing through the center of the circle. जी जीवा वर्तुळाच्या सेंटरमधून पास होते किंवा सेंटरमधून जाते तिला काय म्हणतात, डायमीटर म्हणतात. जी जीवा वर्तुळाच्या सेंटरमधून वर्तुळाच्या मध्यातून जाते तिला काय म्हणतात, डायमीटर. तर इथं कोणती रेषा आहे तशी, PS. कोणती आहे, PS. अजून कोणती आहे, MT. काय आहे, MT. तर हे 2 काय झाले, डायमीटर. रेडियस कोणते OS, OT, OP and OM. ओके. कॉर्ड कोणते झाले, MN, PS आणि MT. आणि डायमीटर काय झाले, PS and MT. समजलं. तर रेडियस, कॉर्ड अँड डायमीटर.
रॅडियस त्रिज्या, जीवा आणि व्यास. तर आज अशा प्रकारे आपण काय काय बघितलं, सर्कलची रॅडियस, कॉर्ड अँड डायमीटर. तर आज आपण हा व्हिडिओ इथे संपूया. आणि मुलांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि